आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रेम, आपुलकी आणि नात्याच्या या सुंदर सणाबद्दल, अर्थातच भाऊबीजेबद्दल। काय आहे आजच्या सणाबद्दलची कथा, काय आहे यमुना आणि यमराजाची कथा, पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी वेदश्री आणि आपण पाहतात गिरीतेज। एके दिवशी मृत्यूलोकाचे अधिपती भगवान यमराज आपल्या बहिणीकडे म्हणजेच यमुना देवीकडे भेटायला आले। त्यावेळेस यमुना देवीने त्यांचे खूप आनंदाने स्वागत केले, त्यांचे औक्षण केले, त्यांना मिठाई दिली, त्यांची आरती केली। हे सर्व पाहून भगवान यमराज प्रसन्न झाले व म्हणाले, आजपासून जो भाऊ आपल्या बहिणीकडून औक्षण करून घेईल त्याचे आयुष्य दीर्घ होईल, त्याला मृत्यूची भीती राहणार नाही। त्या दिवसापासूनच हा दिवस यमद्वितीया म्हणून ओळखला जाऊ लागला। बहीण त्या दिवशी भावाला ओवाळते, तिलक लावते, मिठाई देते आणि त्याच्या सुखासाठी प्रार्थना करते। भाऊ बहिणीला भेट देतो आणि तिचं आयुष्य आनंदी राहो अशी मनापासून इच्छा व्यक्त करतो। आता आपण त्या मंदिराबद्दल बोलूया। हे मंदिर आहे यमुना देवीचं, अर्थात यमराजांच्या बहिणीचं। हे मंदिर वाराणसीमधील आस्तीघाट जवळ गंगेच्या काठी आहे। इथे यमुना देवीचं मूर्त रूप मंदिर असून ती तेथे यमराजाची बहीण म्हणून पूजली जाते। मंदिराजवळील यमुनोत्री तीर्थाचं प्रतीकात्मक दर्शन देखील आहे। असं मानलं जातं की यमराज स्वतः दरवर्षी या ठिकाणी काशीतील मंदिरात येतात आणि यमुना देवीची भेट घेतात। त्यामुळे यमद्वितीयेच्या दिवशी येथे दर्शन आणि स्नान करणं अत्यंत पुण्यदायी मानलं जातं। तर ही होती भाऊबीजेची कथा। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।